ओम नमः शिवाय. आज आपण पशुपती व्रतसाठी लागणारं पूजा साहित्य घेणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे शुद्ध तुपाचा दिवा घेतलेला आहे. त्याच्यात फुलवात लावली, माचीस, अगरबत्ती, 1 लोटा जल, लाल पिवळा धागा म्हणजेच मोली, सफेद वस्त्र म्हणजे जनेऊ. इथे पंचामृतसाठी मी तूप, दही, साखर, मध आणि दूध घेतलेलं आहे आणि एक पंचामृत अर्पण करण्यासाठी फळे घेतलेले आहे. मी सर्व वस्तू एका डब्बीत मिक्स करून घेतलेले आहे. तुम्ही हवं तर सेपरेटही अर्पण करू शकता. इथे मी कापूर आरती घेतलेली आहे. कापूर, हळद कुंकू, गुलाल, तांदूळ, काळे तीळ, देवांना जो गंध लावतो तो गंध, सफेद गुंदगोळी म्हणतात त्याला, लाल पिवळा गंध, इथं अबीर म्हणजेच बुक्का, भस्म, घंटी. आपल्या घरात जे अवेलेबल असेल ते कोणतंही मोसमी फळ घेऊ शकता. इथे 2 जोड विड्याची पानं घेतलेली आहेत. त्याच्यावरती 2 लवंग आणि 2 मिरे भगवान महादेवांना तांबूल म्हणून समर्पित करण्यासाठी आपण घ्यायचं आहे. या वस्तूंपैकी तुमच्याकडे काही वस्तू अवेलेबल नसेल तरीही चालेल. तुमच्याकडे अवेलेबल असणारी फुले आणि बेलपत्र घ्यायचे. बेलपत्र माझ्याकडे सध्या नाही आहे, परंतु मी पूजनासाठी गेल्यावरती घेणार. असं आपलं ताट कंप्लीट झालेलं आहे आणि आपल्याला पूजेसाठी एका बॉटलमध्ये पाणी, एक्स्ट्राचं पाणी आपल्याला पशुपती व्रतासाठी लागणार आहेत. हात पुसण्यासाठी नॅपकिन, बसण्यासाठी आसन, हे मी घरीच बनवलेलं व्हाईट कपड्याचं आसन आहे. तुम्ही कोणतंही आसन घेऊ शकता. आणि मंदिर दूर असल्यामुळे इथे एका पिशवीमध्ये या सर्व वस्तू ठेवून घेणार आहे. मी पूजन साहित्य ठेवण्यासाठी, प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी एक डब्बी केलेली आहे. कारण मंदिर दूर असल्यामुळे ते वस्तू इकडे तिकडे सांडत नाही. त्याच्यामुळे तशा प्रकारच्या मी नेहमीच्या डब्बे करून घेतलेले आहे. कलशामध्ये आपण पाणी घेतलं नाही, रिकामं घेतलं तरी चालतो. बॉटलमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले सकाळचे पूजेसाठी ताट रेडी झालेलं आहे आणि आपण आता मंदिरामध्ये जाणार आहोत. मंदिरात गेल्याच्या नंतर आपल्याला सर्वप्रथम नंदेश्वर भगवानांचं दर्शन होतं आणि महादेवांनाही त्यांना सर्वप्रथम पूजेचा मान दिलेला आहे. तर आपण हे सर्वप्रथम त्यांचेच पूजन करून घ्यायचे आहे. इथे मी नंदेश्वरांना सर्वप्रथम जल अर्पण करून घेतलेलं आहे आणि गुलाल, अक्षता, फूल अर्पण करून त्यांची आपल्याला पण पूजा करून घ्यायची आहे. प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धती वेगवेगळी असते. शेवटी भाव महत्त्वाचा असतो. आपण आपल्याला हवं त्या प्रकारे नंदेश्वरांची पूजा करून घेऊ शकता. नंदेश्वरांची पूजा करून झाल्याच्या नंतर आपल्याला द्वारपूजन करायचं असतं. तेथे मी जल, फूल, गुलाल आणि अक्षता अर्पण करून द्वारपूजन करून घेतलं आणि येथे शिवालयात आल्याच्या नंतर आपल्याला सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून घ्यायचा असतो आणि महादेवांच्या शिवलिंगावरती बेलपत्र सर्वप्रथम ठेवून मी शुद्ध
पाण्याने अभिषेक केलेला आहे. त्याच्यानंतर 5 पळ्या पंचामृत अर्पण करून घेतलेलं आहे. येथे तुम्ही दूध, साखर, दही, मध हे वेगवेगळं अर्पण करू शकता, परंतु मी सर्व एकत्र करून 5 वेळेस 5 पळ्या पंचामृत टाकून अभिषेक करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर शुद्ध पाण्याने येथे मी स्नान घालून घेतलेले आहे. तुमचं जर पहिलं पशुपती व्रत असेल तर तुम्हाला ह्या वेळेला संकल्प करून घ्यायचा आहे. संकल्प करताना आपलं नाम, गोत्र, आपली इच्छा हेतूने हातावरती पाणी, फूल, अक्षता, गुलाल घेऊन आपली मनवांचित इच्छा बोलून आणि ते पाणी सोडून द्यायचं आहे. हा माझा पशुपती व्रतचा शेवटचा सोमवार आहे. मी पहिल्या सोमवारी पूजन सुरू करण्याच्या आधी संकल्प करून घेतलेला आहे. तुम्हालाही तुमचं पहिलं पशुपती व्रत असेल तर संकल्प करून घ्यायचा आहे. येथे माझं शुद्ध पाण्याने जलार्पण करून झाल्याच्या नंतर मी महादेवांना जनेऊ आणि लाल पिवळा धाग्याचं वस्त्र मोली अर्पण करून घेतलेले आहे. आणि श्री गणेश, कार्तिकेय, अशोकसुंदरी माता, पार्वती मातांचं पूजन झाल्याच्या नंतर येथे मी महादेवांचं देखील पूजन करण्यास सुरुवात केलेली आहे. माझ्याकडे असलेला व्हाईट गंधगोळी म्हणतात त्याला, ती मी अशी मिक्स करून ठेवलेली आहे. त्याच्याने ओम आणि चंद्राचं निशाण येथे मी शिवलिंगावरती काढून घेतलेलं आहे. आणि भस्म घेऊन आता मी इथे मी त्रिकुंड बनवून घेणार आहे. त्रिकुंड पहिल्यांदा 2 बोटांनी आणि नंतर अनामिकाने तिसरी रेष ओढायची असते. थोडीशी गडबड झाल्यामुळे त्रिकुंड थोडंसं बदल झालेला. त्याच्यानंतर गुलालने उभा टिक्का लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण जे अबीर म्हणजे बुक्का आणलेला असतो त्याचा टिक्का महादेवांना लावून घ्यायचा. आणि आपण जे लाल व पिवळा गंध महादेवांना आणलेला असतो तो एक एक करून महादेवांना त्याचा टिक्का लावून घ्यायचा आहे. पिला चंदनचा टिक्काच म्हणजे पिवळा गंध मी महादेवांना अर्पण केला. आणि त्याच्यानंतर हात स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घेतल्याच्या नंतर परत लाल चंदनचा टिक्का लावला. आणि तुम्ही अर्पण करण्यासाठी ज्या वस्तू आणलेल्या असतात जसे काळे तीळ, तांदूळ, मूग, महादेवांना अर्पण करण्यासाठी आणलेल्या सर्व वस्तू आपण येथे अर्पण करून घ्यायच्या. त्याच्यानंतरच आपण आणलेली फुले अर्पण करायची असतात. म्हणजेच धोत्रा आणि आणलेली फुले या ठिकाणी महादेवांना अर्पण करण्यासाठी आणलेल्या सर्व वस्तू अर्पण करून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर पाण्याचं चौकोन मंडल करून घ्यायचं आणि जे फळ म्हणून प्रसाद आणलेला असतो तो महादेवांना नैवेद्य अर्पमस्यम म्हणून 3 वेळेस पाणी फिरून घ्यायचं. आणि इथे आपल्याला आरतीची तयारी करायची. महादेवांना आपण जे तांबूल आणलेलं असतं ते तांबूलही समर्पित करून घ्यायचं. आणि इथे माझं आवळ्याचं फळ अर्पण करायचं राहिलेलं आहे, त्याच्यामुळे मी परत एकदा ते ठेवून आणि पाणी फिरून घेतलेलं आहे. तुम्ही एकाच वेळेस हे सर्व करू शकता. माझ्याकडून ही प्रोसेस डबल झाली. 3दा टाळी वाजून महादेवांचा हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव असा घोष करायचा. आणि अंगठा व त्या शेजारच्या बोटाची मुद्रा बनवून महामृत्युंजय मंत्र म्हणून घ्यायचा. आणि ओम नमः शिवाय व शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ही प्रार्थना म्हणून घ्यायची. आणि येथे आपण आरती करून घ्यायची आहे. आरतीमध्ये मी गणपती बाप्पांची, महादेवांची आणि श्री दुर्गा मातांची, देवींची आरती करून कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतमुच्चारविंदभाम सहितम असा घोष करून घेतला. आणि येथे माझी सायंकाळची पूजेची तयारी झालेली आहे. आणि सायंकाळच्या पूजेची तयारीमध्ये आपण जे कणिक भिजवतो त्याच्यामध्ये मीठ न घालता आपण कणिक भिजवायची. आणि अशा प्रकारे आपण आपला दिवा बनवून घ्यायचा आहे. दिव्याला असं चोचचा आकार द्यायचा नाही.
असे 6 दिवे आपण बनवून घ्यायचे आहे. 6 दिवे बनवून झाल्याच्या नंतर मी प्रथम एका वाटीमध्ये गावरान तूप गरम करून घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये वाता भिजत ठेवलेल्या होत्या आणि त्या वाता भिजवून अशा त्या दिव्यांमध्ये ठेवून घ्यायच्या आणि उरलेलं तूप देखील गरम करून ते त्याच्यामध्ये वरतून घालून घ्यायचं. आपण प्रथम वाता भिजत ठेवल्याच्या नंतर छान आपल्याला ठेवता येतात आणि येथे आपण कढाईमध्ये तेवढाच प्रसाद बनवायचा की जेवढा 3 भाग त्याचे बनवता येईल आणि कढाईमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रसाद उरवायचा नाही. येथे सायंकाळच्या पूजेमध्ये मी काही वस्तू कमी करून घेतलेल्या आहे आणि येथे माझं सायंकाळच्या पूजेचं ताट रेडी आहे. 6 दिवे, 3 प्रसादाचे भाग आणि माझा पशुपती व्रतचा 5वा सोमवार आहे, त्याच्यामुळे माझा आज उद्यापन आहे. 1 नारळ, दक्षिणा, 108 बेलपत्र नाही, त्याच्यामुळे 108 तांदूळ मी येथे मोजून घेतलेले आहे आणि येथे माझी सायंकाळची पूजेची तयारी झालेली आहे. मंदिर दूर असल्यामुळे मला असं एका पिशवीमध्ये काही वस्तू मी टाकून घेत असते आणि चला सायंकाळची पूजा करण्यासाठी आपण एक नॅपकिन आणि एक भांडं घेतलेलं आहे जे जल झेलण्यासाठी. येथे मंदिरात एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला सर्वप्रथम नंदेश्वर भगवानांचीच पूजा करायची असते. त्यांना मी येथे जल अर्पण करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर गुलाब, अक्षता, फूल वाहून नंदेश्वर भगवानांची पूजा करायची. त्यांचा उजवा पाय जो उचललेला असतो त्याची देखील आपल्याला पूजन करून घ्यायचे आहे. नंदेश्वर भगवानांची पूजा करून झाल्याच्या नंतर आपल्याला सकाळसारखंच द्वारपूजन करायचं असतं, जेथे जल, गुलाल, तांदूळ आणि फूल अर्पण करून घ्यायचं. तुमच्याकडे बेलपत्र असेल तर तुम्ही बेलपत्रही ठेवू शकता. मंदिरात आल्याच्या नंतर, शिवालयात आल्याच्या नंतर आपल्याला प्रथम दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे. दीप प्रज्वलित करून झाल्याच्या नंतर महादेवांना जल अभिषेक करून घ्यायचा. पंचामृतने अभिषेक करण्याची सायंकाळच्या पूजेत काही आवश्यकता नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही करू शकता. जेल झेलून आपण आपल्या तांब्याच्या कलशामध्ये, भांड्यामध्ये साठवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे एक पेपर घेतलेला आहे, त्याच्यावरती तांदूळ ठेवून घेतलेले आहेत जे दिव्यांसाठी. असं नाही, तुम्ही पेपरऐवजी कोणत्याही फळाच्या झाडाची पान इथे वापरू शकता, परंतु मी इथे पेपर ठेवून त्याच्यावर आसन म्हणून दिव्यांसाठी तांदूळ ठेवून घेतलेले आहे. आपल्याला इथे 5 दिवे प्रज्वलित करायचे आणि एक घरी घेऊन जायचं आहे. दिवे ठेवत असताना, प्रज्वलित करत असताना आपल्याला परत एकदा आपल्या मनातली इच्छा इथे बोलून घ्यायची आणि दीप प्रज्वलित करून घ्यायचे आहे. आपण ज्या मनोकामनेने हे व्रत करत आहेत त्यावेळेस ही दिवे प्रज्वलित करत असताना इच्छा बोलायची. मी इथे 5 दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी पाण्याचा चौक आणि मोठा मंडल करून घेतला आणि त्याच्यावरती मी घरून बनवून आणलेले प्रसादाचे 3 भाग मी इथे ठेवून घेतलेले आहेत. त्याच्यावर नैवेद्यम अर्पमस्यम, नैवेद्यम अर्पमस्यम, नैवेद्यम अर्पमस्यम म्हणत 3दा पाणी फिरून इथे पाणी सोडून दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बाकीची पूजा आपण करून घ्यायची आहे. येथे मी भस्माचा त्रिकुंड बनवून घेतलेला आहे आणि नंतर गुलाल अर्पण करून घ्यायचा. गुलालचा टिक्काही लावून घ्यायचा. तुमच्याकडे भरपूर प्रमाणात फुले असेल तर तुम्ही छान असं महादेवांचा शृंगार करू शकतात. आमच्याकडे सध्या फुले जास्त अवेलेबल नाही. झेंडूची छोटे छोटे आकारांची फुले आहेत, त्याच्यामुळे महादेवांचा शृंगार शक्य होईल तितका आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे गंध लावून आपण ओम आणि चंद्रकोरचं निशाण आपण काढून घ्यायचं आहे.
माझा हा पशुपती व्रतचा 5वा सोमवार असल्यामुळे मला 108 बेलपत्र अर्पण करण्यासाठी नाही मिळालेले, त्याच्यामुळे मी 108 तांदूळचे दाणे इथे मी अर्पण करणार आहे. तुम्ही 108 मुगाचे दाणे किंवा 108 बेलपत्र किंवा 108 फुलांच्या पाकळ्या महादेवांना 5व्या सोमवारी अर्पण करू शकतात. हेच आपलं उद्यापन असतं. 5वा सोमवार असेल तर तुम्ही एक श्रीफळ 21 रुपये किंवा 1151 रुपये दक्षिणा आणि ब्राह्मणांनाही दक्षिणा देऊ शकतात. इथे मी 108 तांदूळचे दाणे म्हणजेच अक्षदा महादेवांना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत अर्पण करून घेणार आहे. आणि 3दा अर्पण करून झाल्याच्या नंतर 3दा टाळी वाजून हर हर महादेवचा घोष करून इथे महामृत्युंजय मंत्र म्हणून घ्यायचा आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनानां मृत्युमुक्षीयमामृतातं शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. 5वं पशुपती व्रत असल्यामुळे महादेवांना मी श्रीफळ व एक दक्षिणा हे भेट करून आणि खाली जेथे आपण प्रसाद ठेवलेला आहे तेथे मी ठेवून घेणार आहेत. आपण हे श्रीफळ दक्षिणा शिवलिंगावरती बिलकुल ठेवायचं नाही. जिथे आपण प्रसाद ठेवत असतो तिथेच आपण ठेवायचं. माझं 5वं पशुपती व्रत असल्यामुळे मला इथे संकल्प सोडून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे मी इथे हातावरती पाणी, अक्षता, फूल आणि गुलाल टाकून आणि संकल्प येथे संपूर्ण करून घेतलेले आहे. संकल्प म्हणत असताना मी स्वाती, माझं गोत्र कश्यप, मी माझ्या मुलाच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये यशप्राप्तीसाठी महादेवांचे 5 पशुपती व्रत केलेले आहेत. त्याच्यामध्ये देवांनी मला यश द्यावं या हेतूने मी हे व्रत केलेले आहेत. माझे इथे 5 पशुपती व्रत संपूर्ण झालेले आहेत. म्हणून देवांनी झालेली सेवा महादेवाचरणी अर्पण असं म्हणून मी पाणी सोडून दिलेले आहे. आणि अति शेवट आरती म्हणून घ्यायची. आरतीमध्ये महादेवांची, गणपतीची, महादेवांची, दुर्गा मातेची आणि शेवट कर्पूर गौरम म्हणून आपण येथे आरती पूर्ण करून घ्यायची आहे. सायंकाळच्या पूजेमध्ये तुम्ही फक्त कापूरने आरती करू शकता किंवा एखादं फूल घेऊन सुद्धा ओवाळू शकता. शुद्ध तुपाचा दिवा लावण्याची काही आवश्यकता नाही. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही करू शकता. इथे आपले पूजन झाल्याच्या नंतर एक दिवा उचलून आपल्या ताटात ठेवायचा आणि एक प्रसाद उचलून देखील आपण आपल्या ताटात ठेवायचा आहे. आणि आपण आपल्या घराकडे प्रस्थान करायचं. इथे आमच्या 2 महिलांचे व्रत होते, त्याच्यामुळे आम्ही दोघींनी सोबत पूजा केली. घरी आल्याच्या नंतर आपण घरामध्ये गृहप्रवेश करण्याच्या आधी उजव्या हाताला येथे दिव्याला आसन म्हणून तांदूळ ठेवून घ्यायचे आणि त्याच्यावरती दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. दिवा प्रज्वलित करून झाल्याच्या नंतर सोबत आपल्या लोट्यामध्ये आणलेलं जल हे आपल्या घराच्या उंबऱ्यावरती आणि दरवाजावरती शिंतडून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या घराची निगेटिव्हिटी, जी ऊर्जा असते ती निघून जाते. आणि ते राहिलेलं जल आपण प्राशन करायचं आणि घरातल्या व्यक्तींनाही द्यायचं किंवा आपल्या पिण्याच्या पाण्यात मिक्स करून द्यायचं. उपवास सोडण्याच्या आधी आपल्याला आठवणीने हा प्रसाद खायचा असतो. ते व्रत हे स्त्री, पुरुष, महिला, कुमारिका, मुले ज्यांचं सौभाग्य आहे किंवा नाही हे कोणीही करू शकतात. उपवास श्रावण सोमवार सोडला तर इतर कोणत्याही महिन्यात करायचे, कारण श्रावणात आपल्याला महादेवांचे सोमवारचे उपवास करायचे असते. उपवासामध्ये शुचिर्भूतता पाळणे खूप गरजेचे असते. उपवास करणाऱ्या व्यक्तीने नॉनव्हेज खायचे नाहीत. मासिक धर्माच्या 6व्या किंवा 7व्या दिवसापासून उपवासास प्रारंभ करू शकतात. उपवासात साबुदाणा भगर बिलकुल खायची नाहीत. काही महिला साबुदाणा गोड करून खातात परंतु ते अजिबात चालत नाही. उपवास हे फळे, राजगिरा लाडू, राजगिऱ्याचा शिळा किंवा दूध घेऊ शकता. सायंकाळी उपवास सोडून द्यायचा. भाजी पोळी खाऊ शकता. उपवास चालू असताना मध्ये चतुर्थी एकादशी आली तर आपल्याला ती करून घ्यायची. पशुपती व्रतचा सोमवार हा पुढच्या वेळेसपासून करायचा. आणि आपण ज्या मंदिरात पहिलं पशुपती व्रत केलेलं आहे त्याच मंदिरात आपण शेवटपर्यंत 5 सोमवार हे पूर्ण करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं पशुपती व्रत आपण दुसऱ्या मंदिरात करू शकतो, परंतु आपल्याला 5 सोमवार हे एकाच मंदिरात करून घ्यायचे आहे. 5 सोमवारांचं एक पशुपती व्रत असं पूर्ण होत असतं. आपण
जी इच्छासाठी पशुपती व्रत केलेलं असतं. जर आपली इच्छा पूर्ण झालेली नसली तर आपण भगवंताची सेवा घडली असं समाधान मानून आपण पशुपती व्रत करायचं आहे. त्याची सेवा घडली याच्यात समाधान मानायचं. आणि 5 सोमवार पूर्ण झाल्यावर हवं तर पुढील 5 सोमवारचे दुसरे व्रत दुसऱ्या मंदिरात करू शकतात. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं.